नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. पोलीस दलात खळबळ. निवृत्त एसीपी कडून 2.5 कोटींचा गंडा. जिवंत मालकाला मृत घोषित करून व्यावसायिकाला फसवलं. जमीन खरेदीत मोठा फायदा करून देण्याच्या बहाण्याने एका निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्ताने व्यावसायिकाची तब्बल 2,40,00,000ची फसवणूक केली आहे. तसेच एका व्यक्तीच्या नावाने खोटे बँक खाते उघडून आणि बनावट कंपनीच्या नावाने व्यवहार करून रक्कम उकळल्याचे निष्पन्न झालं आहे. या प्रकरणी त्याची पत्नी मुलासह 5 जणांविरुद्ध चतुर्शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. सुशील शंकरराव कदम, नंदा कदम, अनिकेत कदम तिघेही राहणार तळवलकर जिम समोर, फर्ग्युसन रस्ता, दत्ता केदारी राहणार बोरज, जिल्हा पुणे आणि बाळासाहेब आर वाळुंज राहणार कामशेत, तालुका मावळ यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अभिजित विलास उंद्रे वय 35 राहणार मांजरी खुर्द यांनी तक्रार दिली आहे. ही घटना डिसेंबर 2016 ते 21 मे 2025 या कालावधीत आहे. पोलिसांच्या माहितीनुसार सुशील कदम हे पुणे पोलीस दलातून सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून निवृत्त झाले आहेत. तक्रारदार हे व्यावसायिक आहेत. कदम यांनी मुंबईतील बालकिशन गुप्ता यांची खेड तालुक्यातील बोरज येथे मोक्याच्या ठिकाणी 12 एकर जमीन असून ती विक्रीसाठी असल्याचे तक्रारदारांना सांगितले. या जमिनीत गुंतवणूक केल्यास मोठा आर्थिक फायदा होईल असं आमिष दाखवलं. तक्रारदारांकडील रक्कम स्वीकारण्यासाठी बालकिशन गुप्ता यांच्या नावाने खोटे बँक खाते उघडले आणि तक्रारदारांकडून 50 लाखांची पे ऑर्डर घेतली. तसेच सोलापूर येथील एका बँकेत ऑरिस्टोन मल्टीकेअर प्रायव्हेट लिमिटेड या नावाने बनावट खाते उघडून त्यामध्ये 25 लाख RTGS द्वारे जमा करण्यास भाग पाडले. त्यानंतर विविध कारणांनी तक्रारदारांकडून आणखीन 30 लाख घेतले. याचबरोबर खरेदी खत करायची झाल्याचे सांगून 1,35,00,000 रोख स्वीकारले. त्यानंतर जमीन मालक बालकिशन गुप्ता हे जिवंत असतानाही ते मयत झाल्याचे सांगून व्यवहार पुढे ढकलण्यात आला. त्यामुळे तक्रारदार उंद्रे यांनी पैसे परत मागितले असता आरोपींनी टाळाटाळ केली. तसेच पैसे मागण्यासाठी वारंवार गेल्यास गायब करण्याची धमकी दिल्याचीही तक्रारीत म्हटलं आहे. याचा तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करत आहेत. सुशील कदम यांची पत्नी नंदा कदम आणि मुलगा अनिकेत कदम यांच्या बँक खात्यावर फसवणुकीतील काही रक्कम पाठवण्यात आल्याचे तपासात समोर आलं आहे. तसेच दत्ता केदार आणि बाळासाहेब वाळुंज हे या व्यवहारात मध्यस्थ म्हणून काम करत असल्याने त्यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.